बोलेगाव फाटा येथे माऊली बाईक होलसेलर दालनाचा शुभारंभ संपन्न। जुन्या दुचाकी खरेदी विक्री क्षेत्रातील मोठी शाखा अहिल्यानगरमध्ये सुरू। युवकांनी व्यवसाय क्षेत्रात पुढे यावे, आमदार संग्राम जगताप। जुन्या मोटरसायकल खरेदी विक्री क्षेत्रातील प्रसिद्ध माऊली बाईक होलसेलर या दालनाची नवीन शाखा बोलेगाव फाटा येथे मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आली। जुन्या दुचाकींचा मोठा स्टॉक, विविध कंपन्यांच्या गाड्या आणि सुलभ कर्ज सुविधा यामुळे या दालनाकडे ग्राहकांचे आकर्षण वाढत आहे। या दालनाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप आणि आमदार अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। यावेळी नगरसेवक कुमारसिंग वाकळे, प्रशांत वारे, आकाश कातोरे, बाबूशेठ नागरगोजे, राजेश कातोरे, संपत दादा बारसकर, संतोषजी शिंदे, करण गायकर, शिवा तेलंग आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच सोमनाथ बेरड, दत्तात्रय बेरड, गणेश जाधव, संतोष मोकाटे, शुभम खुळे, अमोल आत्रे, अभय धूस, अरुण भोर, पप्पू वाकळे आदी उपस्थित होते। सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले माऊली बाईकचे संचालक दिनेश जाधव यांनी सांगितले की अहिल्यानगरमधील ही आमची 7वी शाखा असून ग्राहकांसाठी प्रत्येक प्रकारची लोन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। अवघ्या 5 ते 10 हजार रुपयांच्या डाऊन पेमेंटवर विविध दुचाकी उपलब्ध करून दिल्या जात आहे। ग्राहकांना विश्वासार्ह सेवा, दर्जेदार गाड्या आणि सुलभ व्यवहार देण्याचा आमचा प्रयत्न राहील। आमदार संग्राम जगताप म्हणाले की युवकांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसोबत व्यवसाय क्षेत्राकडेही वळले पाहिजे। जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर व्यवसायामध्ये मोठे यश मिळवता येते। माऊली बाईकने जुन्या गाड्यांच्या विक्री क्षेत्रात ग्राहकांचा विश्वास संपादन केला असून हे दालनही ग्राहकांच्या पसंतीस उतरेल। ते पुढे म्हणाले की स्थानिक पातळीवर नवीन व्यवसाय सुरू झाल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि शहराच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते। युवकांनी आधुनिक व्यवसाय संकल्पना स्वीकारून स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे। प्रतिनिधी राहुल आंग्रे, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर। शहरामध्ये माऊली होलसेलर बाईक या नवीन एक मोटरसायकल किंवा 2 व्हीलरचं एक नवीन दालन आता अहिल्यानगर शहरामधील बोलेगाव फाट्यावरती सुरू झालेलं आहे। ही फ्रँचायझी मूळची पाहता ही नाशिक जिल्ह्यातली आहे आणि नगरमध्ये देखील आता पुढाकार बेरड परिवाराने घेतला आहे। त्यांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे ज्याला आता कुठं गाड्या आपण पाहतो की नवीन खरेदी करण्याकरता एकाच ठिकाणी कुठंतरी एक चांगली सुविधा निर्माण झाली, तर त्यांना मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। आज आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये माऊली बाईक होलसेलर हा नवीन ब्रँड आपल्या बोलेगाव या ठिकाणी आत्ताच आम्ही उद्घाटन करून सुरुवात केलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून माऊली बाईक होलसेलर ब्रँड हा आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि 6 शाखा आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत आणि 7वी शाखा आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे। अतिशय जनतेचा विश्वास या माऊली ब्रँडवर नाशिकमध्ये निर्माण झाला आहे आणि तेच विश्वास आज नगरमध्ये त्यांनी सुरुवात करून जनतेचा येणाऱ्या काळामध्ये ते विश्वास संपादित करणार आहे। निश्चितपणे एक चांगला ब्रँड आहे, सर्वसामान्य आणि गोरगरिबांसाठी महत्त्वाचा आहे। कारण की आज आपण पाहतो की जर एखादी मोटरसायकल खरेदी करायचं म्हटले तर आज किमती मोठ्या स्वरूपात वाढल्या कारणाने सर्वसामान्य ज्याचं हातावर पोट आहे, जो रोज काम करून खातो असा मनुष्य गाडी खरेदी करू शकत नाही। पण त्यामध्ये माऊलीसारख्या होलसेलर ब्रँडनी नाशिकमध्ये एक चांगला विश्वास संपादित करून म्हणून त्यांचे 6 शाखा तिथं झाल्यात। आता 7वी शाखा त्यांनी नगर आपलं शहर निवडलंय, तर निश्चित येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये नगरकरांचा विश्वास देखील ते जसं नाशिकमध्ये कमावलाय तसंच नगरचा विश्वास देखील ते कमावते। नक्कीच ह्या ब्रँडचे मालक आदरणीय सोमनाथजी बेरड पाटील यांनी नाशिकमध्ये चांगल्या प्रकारे काम केलंय। आता नगरमध्ये विश्वास आम्हाला आहे की चांगलं काम करतील आणि विशेष म्हणजे आमच्या नगरचे आदरणीय दिनेश भाऊ जाधव यांना हे सोपवलंय। नक्कीच ते चांगलं काम करतील। आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत। त्यांना या ब्रँडसाठी आणि येणाऱ्या काळासाठी नक्की जनतेचा विश्वास कमवा आणि सर्वसामान्य जनतेला या माध्यमातून एक सेवा
चांगल्या प्रकारची त्यांची घडावी अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करून आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. जय श्रीराम. तर नमस्कार, मी दिनेश जाधव. तर आपलं अहिल्यानगरमध्ये बोलेगाव फाटा येथे एक 7व्या शाखेचं ओपनिंग केलेलं आहे. तर अहिल्यानगरकरांच्या सेवेमध्ये मी चांगल्या बाईक घेऊन आलेलो आहे. खूप साऱ्या बाईक आणलेल्या आहेत. त्यांना एकदम कमीत कमी डाऊन पेमेंटवरती 5 ते 10 हजार रुपये डाऊन पेमेंटवरती गाड्या घेऊन आलेलो आहे. तर अहिल्यानगरकरांना आव्हान राहील का तुम्हाला कुठेही कुणाचंही परिस्थिती खराब असली तरी आपण त्या सगळ्या ऍडजस्ट करून बाईक त्यांना देणार आहे एकदम कमीत कमी डाऊन पेमेंटवरती. आणि गरीबाला परवडेल अशी गाडी ह्या अहिल्यानगर शहरामध्ये माऊली बाईक घेऊन आलेलं आहे. जसं नाशिक शहरामध्ये माऊलीने पूर्ण धुमाकूळ घालून टाकलेला आहे, तसं अहिल्यानगरमध्ये लवकरच लवकर आपलं अजून 2-3 शाखा होतील अशा हेतूने आपण अहिल्यानगरमध्ये उतरलेलो आहे. तर अहिल्यानगरमध्ये आज ओपनिंगच्या दिवशी आपल्या 3 गाड्या लगेच सेल झालेल्या आहेत. तर अहिल्यानगरकरांचं प्रेम हे कायम असू द्या, असंच असू द्या. तर मित्रांनो, परत आपण अहिल्यानगर शाखेला परत येणारच आहे. तर एकदा दीदी सांग. माऊली बाईक होलसेलर. नमस्कार, जय अंबे, जय श्री महाकाल. मी तुम्हा सर्वांची लाडकी सोनलीताई आणि दादाची लाडकी बहीण. तर आमच्या नाशिकमध्ये माऊली बॅग होलसेलरने खूप धुमाकूळ घातलाय आणि त्याच आमच्या नाशिककरांनी खूप यांच्या शाखेला खूप प्रेम दिलंय. तसंच दादांकडे जे पण गोरगरीब आहे, जे आपण गाडी घेऊ शकत नाही किंवा हप्त्यावर पण कोणी गाड्या घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी डायरेक्ट डाऊन पेमेंटमध्ये दादांनी खूप चांगली सुविधा केली आहे. नाशिकमध्ये नाशिकच्या पब्लिकने तर भरपूर प्रेम दिले दादांना. तसंच अहिल्यानगरमध्ये पण तुम्हाला सगळ्यांना हीच विनंती, दादांना भरपूर प्रेम द्या. आज 1 शाखा ओपन केली, अहिल्यानगरमध्ये पण कमीत कमी 5 ते 10 शाखा ओपन झाल्या पाहिजे. आणि ही सेवा खास आपल्या गोरगरिबांसाठी आहे. आणि दादाला तुम्ही खूप प्रतिसाद द्या का दादा तुम्हाला अजून चांगल्या ऑफरसाठी दादा ऑफरसाठी उत्सुक होईल आणि तुम्हाला मदत करेल. आणि मी एकच सांगते, मी एवढे लांबून नाशिक जिल्ह्यातून इथपर्यंत का बरं आले का दादांची माऊली माऊली बॅग होलसेल खरीच ब्रँड आहे हेच सांगाल. तर मी आले इथं, तर तुम्ही पण या आणि ह्या माऊली बाईक शोरूमला तुम्ही लवकरात लवकर भेट द्या आणि चांगल्या गाड्यांचा प्रतिसाद घ्या. जय अंबे, जय श्री महाकाल.